बिअर बार मध्ये बसून दारू प्यायला कंटाळा येतो का? तुम्ही जे विचार करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका, ते झूट आहे. सगळ्यात मोठं ट्रॅप तुमचा विचार आहे. मी थॉट म्हणत नाहीये. माइंड इज व्हेरी गुड सर्वंट बट व्हेरी डेंजरस ओनर. ते जर तुमचा मालक बनला सगळ्यात घातक आहे. तो तुमचा नोकर बनला तर खूप तुमची जिंदगी स्वर्गच सुंदर. आणि हे कसं करायचं 1 मिनिटात सांगू पण शकतो मी. तुम्ही श्रीमंत आहात का नाही हे तुमचं मनी मॅनेजमेंट स्किल ठरवतं. ओके, बरोबर आहे. तुम्हाला स्वतःचा मनी मॅनेजमेंट एक्सपर्ट बनलं पाहिजे. दर वर्षाचा खर्च आहे तो ऑटोमॅटिक काम न करता भागणार आहे, कारण ती कोंबडी तुम्हाला 10% अंड देणार आहे. बरोबर. हे जेव्हा जुळलं ना एवढं मन हलकं होतं तुमचं. राईट. एवढी मजा येईल ना तुम्हाला. राईट. म्हणजे खूप मजा येते. तुम्ही कल्पना करू शकत नाही त्याच्या बाहेरची मजा येईल, कारण रिलॅक्सच झालो ना. वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल चार्ट कमांडो. तर आज आपण जाणून घेऊया की फायनान्शियल फ्रीडम जर हवा असेल तर काय एक्झॅक्टली केलं पाहिजे. अशा कुठल्या पायऱ्या आहेत, अशा कुठले तंत्र आहेत, कुठल्या स्टेप्स आहेत ज्याच्यावरती जर आपण ॲक्शन घेतली तर येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकेल. आणि हेच जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण बोलूया त्याच माणसाला ज्यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या आपल्याला वेगळ्या पॉडकास्टमधनं माहिती दिले, खूप साऱ्या वेगळं स्किल सेट, माइंडसेट, नॉलेजबद्दल सांगितलेलं आहे. तर यस, तीच व्यक्ती आपल्या सर्वांची लाडकी महेश पाटील सर. नमस्कार. नमस्कार. जसं असतात की मला एक चांगला बॉडी बिल्ड करायची असेल तर मला एक जिम ट्रेनर असेल तर तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकेल. राईट. की तुम्ही हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे. मला एखादा समजा चांगला कोर्स करायचा असेल तर एक प्रोफेसर किंवा एक टीचर किंवा एक ती व्यक्ती असते जी मला सांगते की हा अभ्यास कर, असा कर, असा कर. तसं आपल्या सगळ्या सिस्टममध्ये जर बघितलं तर असं कुठलं मॅन्युअल नाही आहे की करोडपती कसं बनावं, श्रीमंत कसं बनावं. तर तुम्हाला काय वाटतं सर, पैशाच्या सवयी किंवा पैशाचा कोच असला पाहिजे का? सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की प्रश्न तुमचा बेस्ट आहे आणि हा सगळ्यांचा प्रश्न आहे, पण सगळ्यांचा प्रश्न चुकीचा आहे. तुम्हाला श्रीमंत कसं बनायचं ह्याच्याऐवजी आनंदी कसं बनायचं हा प्रश्न पाहिजे. बरोबर आहे. श्रीमंत म्हणजे पैसे कमवणं. पैसे कशासाठी कमवायचे आहेत? अल्टिमेट गोल काय? आनंदी आयुष्य जगायचं. पण अल्टिमेट गोलच माहीत नाही लोकांना, तेच विसरलेत लोक. मरेपर्यंत पैशाचं नाले. मग आनंदी कसं आयुष्य व्हायचं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. श्रीमंत वेल्दी तुम्ही ऑटोमॅटिक होता. मी तुम्हाला म्हणलं ना, कोंबडी आधी का अंड आधी, ह्या भानगडीतच पडू नका. डायरेक्ट तुम्ही आनंदी राहा, सक्सेस आपोआप होणार आहेत. तर याच्यामध्ये मगाशी 5 फॅक्टर सांगितले, याच्यावर जर फोकस केला आपण, राईट, मग त्याच्यावर फोकस करायच्या अगोदर जे आपण कोंबडीचं उदाहरण घेतलं की ती जी जुनी गोष्ट आहे, शेतकरी होता, मग त्याच्याकडे ऐकणे तो खूप गरीब होता, त्याची परिस्थिती वाईट झाली, मग तो सारखा रडायचा, देवाच्या मागं लागायचा, मग देवानं त्याला वरदान दिलं आणि मग त्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी भेटली. आणि मग ती कोंबडी रोज अंड्या द्यायची, मग तो जाऊन विकायचा आणि त्या अंड्यातून ते आलेल्या पैशात भागवायचा, त्याला मस्त रोज तो. परंतु एकदा त्याच्या मनात ग्रीड तयार झाली, लालच आलं, त्याला असं वाटलं की ही रोज एक अंडं घेण्यात काय मजा आहे, एकदाच सगळे अंडे घेऊन टाकतो म्हणजे वेल सेटच होऊन जाईल सगळं. बरोबर. आणि म्हणून त्यानं त्या कोंबडीला कापलं. राईट. मग शेतकऱ्यांनी योग्य केलं का अयोग्य केलं? अयोग्यच होतं. अयोग्यच होतं. पण प्रत्येक व्यक्ती हेच करतो. प्रत्येक व्यक्ती. त्या शेतकऱ्यानं तर एकदा कोंबडी कापली आहे की नाही. आपण दर महिन्याला कोंबडी कापतो. आपल्याला जे मिळणारा दर महिन्याचा इन्कम आहे, जी काही पगार असेल किंवा बिझनेसमधून येणारा इन्कम असेल, तो इन्कम आपण इन्व्हेस्ट करत नाही, म्हणजेच कोंबडी कापतो. म्हणजे ते खर्च करून टाकतो ना. एकदा ते खर्च केले म्हणजे ते पैसे गेले, संपलं. म्हणजे जे पोटेन्शियल होतं ते वाढायचं, ते संपलं ना तिथंच. सर मला काय विचारायचं आता की एक लेमॅन असेल, सामान्य माणूस असेल, त्याला कित्येक वेळा हे सगळं माहिती असतं, तो विचार करतो की नाही पुढच्या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात करू. त्याचा पुढचा महिना कधी आलाय की नाही माहित नाही. त्याला नेहमी वाटत असतं की मला इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे काहीतरी मोठी रक्कम लागेल, की मला 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10-1 लाख रुपये लागतील. तर त्याच्यामुळे त्याची त्या फिनान्शियल हॅबिट्सच नाही बनत, की जसं तुम्ही सांगितलं की एक छोटीशी रक्कम पण तुम्ही गुंतवू शकता. बरोबर. आणि त्या छोट्याशा रकमेतनंच कंपाऊंडिंग किंवा इल्डिंग होऊन तुम्हाला एक रिटर्न मिळू शकतो. बरोबर. राईट. म्हणजे मला आपल्या व्ह्युअर्सना पण विचारायचं आहे की
तुमच्या सवयी कशा आहेत पैशाच्या बाबतीत, आणि मला एक तुम्ही सर सांगा, एक सामान्य माणसाने आपल्या फायनान्शियल सवयी कशा केल्या पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही आता सांगितलं 5 प्रकार, वर्किंग तर सगळेच करतात, म्हणजे जगात जो जिवंत आहे त्याला वर्किंग रोजच करायचं आहे, अर्थार्जनासाठी किंवा 2 वेळच्या जेवणासाठी. आता पुढचा प्रश्न, तो सेव्हिंग अकाउंट असतं कुठेतरी त्याचं, तिथे त्याचा पगार येतो म्हणून ते सेव्हिंग अकाउंटशी तेवढाच संबंध आहे, राईट. पण त्या सेव्हिंग नंतर इन्व्हेस्टमेंट जो हा प्रकार आहे, गुंतवणूक, ह्याच्याविषयी तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या सवयी त्यावेळी लावल्यात ज्याने तुम्हाला आता तो तितका परतावा मिळाला. तर एक लेमॅनला काय केलं पाहिजे, किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी छोट्यातली छोटी रक्कम किती असू शकते. जसं आता तुम्ही थोड्या वेळ बोललात की आपला चार्ट कमांडो किंवा आपल्याकडे एक सिस्टम आहे जे तुम्ही ₹250 चार्ज घेऊन लोकांना गाईड करता, पर्सनल कोचिंग करता, पर्सनल त्या व्यक्तीचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करतो. त्यात लोकांना आपल्या व्ह्युअर्सना हे सांगा की फायनान्शियल प्लॅनिंग हा ऐकायला खूप मोठा शब्द आहे. अरे फायनान्शियल प्लॅनिंग कधी होतो, जेव्हा आपण श्रीमंत बनतो. पण श्रीमंत बनण्यासाठीच प्लॅनिंग करायचं असतं की ते मायन्यूट लेवलला पण चालवू शकतं. तर त्याविषयी जर तुम्ही आम्हाला आमच्या व्ह्युअर्सना सांगितलं आपल्या चार्ट कमांडो सगळ्या, की स्टार्ट विथ स्मॉल टू बिकम अ बिग. तुम्ही श्रीमंत आहात का नाही हे तुमचं मनी मॅनेजमेंट स्किल ठरवतं. ओके, बरोबर आहे. तुम्हाला स्वतःचा मनी मॅनेजमेंट एक्सपर्ट बनलं पाहिजे. ओके. लोक जी श्रीमंत लोक आहेत, एकतर ते स्वतः मनी मॅनेज करण्यात एक्सपर्ट आहेत किंवा ते एक्सपर्टला हायर करतात. राईट. आपण गरीब असण्याचं कारण काय की ही लोक काय करतात, या 250ला सुद्धा काहीतरी लोक निगेटिव्ह कॉमेंट करतील, साला बसून 250 गोळा करतोय. त्यांना हे डोक्यात आहे की नाही, लाखो करोडो रुपये देऊन फायनान्शियल प्लॅनर एक्सपर्ट बसवतात, लाखो रुपये त्याला दिले जातात. बरोबर आहे. म्हणून ते लोक हळूहळू श्रीमंत होत जातात. बरोबर आहे. आपल्या लोकांना एकतर डबल पाहिजे जाग्यावर, नाहीतर फुकट पाहिजे. तर असं होत नसतं. श्रीमंती ही एक प्रोसेस आहे, राईट. तुम्हाला ती प्रोसेस फॉलो करायला लागेल. आणि श्रीमंत व्हायचं म्हणून तुम्ही रात्रंदिवस झटचाल तर होणार नाही. असं झालंय का तुमच्यासोबत, कॉमेंटमध्ये सांगा. तसं होणारच आहे. म्हणजे आपल्याला एक हॅबिट बिल्डिंग करायची आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं की फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही सामान्य माणसासाठी सरळ ओपन फॉर्म्युला सांगतो. पहिल्यांदा तुम्ही काय करा की बाबा दर महिन्याचा तुमचा रिअल खर्च, म्हणजे नीड म्हणतोय मी, ऐक ना, डिझायर नाही. डिझायर आणि नीडमध्ये खूप फरक आहे. डिझायर म्हणजे डिझायर इज नथिंग बट अ कॉन्ट्रॅक्ट टू अनहॅपीनेस टिल अचीव्ह समथिंग. इच्छा म्हणजे आपण केलेलं, दुःखाशी केलेले एक कॉन्ट्रॅक्ट आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट अचीव्ह होत नाही, मग तेवढी अचीव्ह झाल्यानंतरच मी सुखी होईल, नाहीतर मी दुःखी आहे. आणि देवाकडे तथाच तोच आहे. त्यामुळं की डिझायरची व्याख्या सगळ्यांनी लक्षात ठेवावी. तर आणि डिझायरचा प्रॉब्लेम हा आहे की ती एक डिझायर अचीव्ह झाली की दुसरी रेडी असते, आणि ह्या चक्रामधून आपण बाहेर कधी पडू शकत नाही. तर सामान्य माणसाने आपण सामान्य आहोत, असामान्य व्हायचं आहे. तर आपल्या नीडची लिस्ट करा. दर महिन्याचा खर्च किती येतो तो बघा, म्हणजे आपल्या गरजाचं की बाबा हे मस्टच आहे, मला खर्च दर महिन्याला एवढा लागतोच. मग तो आला एकदा की मग त्याला 12 गुणा. म्हणजे काय होईल, तुमचा वर्षभराचा खर्च निघेल. बरोबर आहे. त्याच्यात 50% ॲड करा. बरं आहे. आपण वाटल्यास उदाहरण घेऊ एखादं, ऐका ना, समजा 30,000 रुपये किंवा 10,000 रुपये तुमचा महिन्याचा खर्च. एक फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या हिशोबानं मल्टिपल करा. 10,000 रुपये खर्च आहे, म्हणजे वर्षाचे किती झाले, 1,20,000 रुपये. प्लस त्याच्यात 50% ॲड करा, म्हणजे 1,20,000चे 50%, म्हणजे 60,000, म्हणजे झाले 1,80,000. मी हिशोबासाठी 2,00,000 पकडतो. बरोबर. म्हणजे वर्षभर हे 50% काय ॲड केले, गव्हर्नमेंटचे तुम्हाला टॅक्स भरावे लागणार आहेत, इन्फ्लेशन ॲडजस्ट होणार आहे. मी सरळ खुलं 50% आपल्याला एक नाही ढळतं माफ म्हणून ठेवलं. जर तुम्हाला वर्षाला 2,00,000चं अंड मिळालं तर तुम्हाला तुमच्या गरजांसाठी काम करायची गरज नाही. बरोबर. मग ही 2,00,000चं अंड कसं मिळतं? आता तर एवढं सोपं आहे. शाश्वत ग्रोथ ॲपनं तर एवढ्या फॅसिलिटी दिल्या आहेत. तुम्हाला ATM सुविधा दिलेली आहे. तुमच्या बँकेत सेव्हिंग अकाउंटला 1.5-2-2.5%च्या वर काही मिळत नाही. आपण इथं लिक्विड फंडचं रिटर्न देतो. फक्त तुम्हाला स्वाईप करायचं आहे. तुमचा फंड जे काही सेव्हिंग अकाउंटला पडलं आहे ते शाश्वत ग्रोथ ॲपला तुम्ही अटॅच करायचं. शाश्वत ग्रोथ ॲप म्हणजे कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही आहे. दॅट इज द कोऑर्डिनेट बिटवीन सेबी, एम्फी अँड कॉमन मॅन. ओके.
आपण त्यांच्याशी कनेक्ट करून देतो BSE थ्रू, राईट. मग त्यांचं रजिस्ट्रेशन होऊन ते गव्हर्नमेंटकडे जातं. आणि मग ही सुविधा दिली आहे, इन्शुरन्सची सुविधा दिलेली आहे, SIP, SWP, म्युच्युअल फंडच्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. बेस्ट ऑफ बेस्ट आमची एक्सपर्ट टीम बसली आहे तिथं, आणि फ्री, त्याचा चार्ज वरून काहीच घेतला जात नाही, बरोबर. मग आता तिथं काय केलं पाहिजे की म्युच्युअल फंडचे जर रिटर्न बघितले आपण आत्तापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड, तर मिनिमम 12% पासून 15%, 18%, 20%, पुढे कितीही. मग आता भरपूर काही रेकॉर्ड केलेले पण म्युच्युअल फंड आहेत, पण मिनिमम आपण 12% तर मिळतं म्युच्युअल फंडमध्ये. मी तर म्हणतो की चला वरचे 2% देवाला 10% मिळतात असं गृहीत धरू. आणि त्यात काही काम करायचं नाही. मी म्हणून सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या कामात ऍक्टिव्ह राहा आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये पॅसिव्ह राहा. ग्रेट. पण लोक इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंगमध्ये ऍक्टिव्ह राहतात, 24 तास स्क्रीन समोर बसणार, बायसेल बायसेल बायसेल, आणि त्यांना वाटतं काहीतरी केलं म्हणजे मिळेल. अरे काही न केल्याने मिळतंय, आहे की काही न करता शांत बसायचं, आपोआप मिळतंय. ह्याच्यावर विश्वास नाही लोकांचा. म्युच्युअल फंड काही करू नका, आपोआप जाईल. किंवा स्टॉक सुद्धा चांगले स्टॉक, मी थर्ड वेव्ह ट्रेडर प्रोग्राम आहे आमचा. तुम्हाला खरंच ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर त्याला जॉईन व्हा, वाटल्यास लिंक खाली देतो मी. आणि व्यवस्थित शिका. आणि त्या स्टॉकला सुद्धा एंट्री घेतल्यानंतर काही करायचं नाही आहे तुम्हाला, त्याचे पैसे मिळणार आहेत. मोठ्या टाईम फ्रेममध्ये आमच्या स्ट्रॅटेजीनुसार एंट्री घेतली, तुम्हाला काही करायचं नाही आहे. जोपर्यंत एक्झिट येत नाही शांत बसून राहायचं, त्याला बघायचं सुद्धा नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग तुमचा एक्सपेन्सेस, तुमचं अंड 2 लाखाचं आहे. आता ही 2 लाखाचं अंड देणारी कोंबडी शोधायची आपल्याला. मग ती कोंबडी कशी सापडेल, तर ह्या 2 लाखाला 10 गुणा. ओके. म्हणजे किती झाले, 20 लाख रुपये झाले. ज्या दिवशी तुमचे 20 लाख जमा होतील म्युच्युअल फंडामध्ये किंवा स्टॉकमध्ये, म्युच्युअल फंड मी प्रेफरन्स करेन ह्याच्यासाठी, फायनान्शियल फ्रीडमसाठी. म्हणजे तुमचे 20 लाख हे मी एक ॲझ्युम केलेलं आहे. तुमचा महिन्याचा खर्च बघून तुम्ही ते काढायचं आहे, त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन होतील. मग 20 लाख झाले म्हणजे ती कोंबडी झाली. आणि दर वर्षाला 10%चे तर मिनिमम रिटर्न देणार आहे, बरोबर. म्हणजे 20 लाखाचे 10% झाले 2 लाख, बरोबर. म्हणजे ती कोंबडी, 20 लाखाची कोंबडी आपल्याला 2 लाखाचं अंड देणार आहे. ओके. आणि ते अंड विकून आपला संसार भागवायचा आहे. वाव, छान. सिम्पल एकदम. आणि ही इज फायनान्शियली फ्री. किती सोपं आहे, म्हणजे हिशोब आहे की नाही. म्हणजे सर एक कळालं की ज्या पैशाच्या बाबतीत जे आपले गैरसमज आणि जे आपले काही लोकांना आपल्याला अपब्रिंगिंग मध्ये शिकवलं होतं की पैसा खूप कठीण आहे, वाईट आहे, नाही मिळत, खूप मेहनत करावं लागतं, आयुष्य जातं, असे कितीतरी आपण वेगळ्या लोकांकडून ऐकत असतो. म्हणजे आज तुम्ही जो फॉर्म्युला सांगितला तो लेमॅन पासून प्रत्येकाने जर अप्लाय केला तर त्याचं पैशाविषयीचं मत तर चांगलं 100% होईलच. आतापर्यंत हेच झालं की पैशासाठी लोक काम करत होते, पण पैशाला कसं कामाला लावायचं ह्याचं एक साधं सरळ सूत्र तुम्ही दिलं. संतोष सर, अशा काही शॉकिंग गोष्टी आहेत. कारण आम्ही चावडी प्रोग्राम घेतो, फायनान्शियल चावडी, गावागावात जाऊन आम्ही फ्री प्रोग्राम घेतो, प्रत्येकाला फ्री माहिती देतो, समजावून सांगतो की बाबा हे आम्ही शेतात सुद्धा कार्यक्रम घेतलेले आहेत. आमचं ह्याचा उद्देश आहे, आम्ही 21 करोड लोकांपर्यंत फायनान्शियल फ्रीडम पोचवायचं आम्ही काम घेतलेलं आहे, बरोबर आहे. कारण ह्याचं कारण मी खूप दातृत्व करणारा वगैरे असं नाही, तर माणसाचं जीवन सफल व्हायचे फक्त 2च गोष्टी आहेत. एक तर त्यांनी समाजसेवा केली पाहिजे, त्याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळतं. नाहीतर एखाद्या गोष्टीत असं एक्सलन्स मिळवा, सारा झाडू मारा पण तुमच्यासारखा झाडू कुणी दुसऱ्यानं मारला नाही पाहिजे, राईट. म्हणजे हे अशा टाईपचं. मग हे दोन्ही गोष्टीमध्ये आम्ही म्हणजे जीवनाचा खरा अर्थ आहे त्याच्यात. आता 20 लाखाची कोंबडी झाली तयार, बरोबर, तर त्याला काम करायची गरज नाही आहे आयुष्यभर त्याच्या गरजांसाठी. बरोबर. अहो लोकांकडे करोडो रुपये आहेत तरी गरीब आहेत, बोला. त्यांना माहीतच नाही की हे एवढं सोपं आहे. असे कित्येक लोक आहेत ज्यांचं आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतो ना, PFP करतो, असे कितीतरी लोक मला सापडतात. त्या 20 लाखापेक्षा त्यांच्याकडे जास्त अमाऊंट आहे, तरी सुद्धा ते गरीब आहेत किंवा ते फायनान्शियली फ्री नाही आहेत, कारण नॉलेजचा अभाव. राईट. ऐकेन ती काहीतरी करणार, ऐकेन मग कुठलं तरी काहीतरी कारच घे, अरे पहिली कार आता ही काही बरोबर नाही, थोडं नवीन मॉडेल आलंय,
राईट. नाहीतर त्या शेजाऱ्याकडे वेगळी आहे म्हणून मी ती घेतो. ओके. आहे की नाही. आता जे मी मगाशी 5 फॅक्टर सांगितले की बाबा फायनान्शियल फ्रीडमचे 5 फॅक्टर, ही कोंबडी तयार करायची 5च फॅक्टर आहेत. एक तर तुमचा वर्किंग इन्कम असला पाहिजे काहीतरी, त्यातून तुम्ही सेव्हिंग केली पाहिजे, आणि ती सेव्हिंग आहे की नाही ही इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे. आहे की नाही. तुम्ही सेव्हिंग केली आणि पार्टीला उडवली तर ती काही उपयोगाची नाही, परत तुम्ही कोंबडी कापली मग. राईट. आहे की नाही. ह्या कोंबडीला, ह्या सेव्हिंगला, ह्या पैशाला लेकरं होऊ द्या, म्हणजे त्याचा इंटरेस्ट जो आहे म्हणजे त्या पैशाचे झालेले लेकर आहेत. राईट. म्हणजे आपण म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा ते टाकतो आणि जे आपल्याला इंटरेस्ट येतो ते म्हणजे आपण इन्व्हेस्ट केलेल्या पैशाची लेकरं आहेत. राईट. आणि ती लेकरं सुद्धा पुन्हा लेकरं देणार आहेत. ओके. आणि ही लेकरांची लेकरं कंपाऊंडिंग मध्ये म्हणजे आपली वंशावळच वाढवायची. हा. पण तुम्ही महिन्यात वर्किंग इन्कम आल्याच ते कुठेतरी पार्टीत खर्च करता, म्हणजे अख्खी वंशावळ तुम्ही बरबाद केली, कापून टाकली. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सर मला आता एक जाणवलं, मी 13 वर्ष बँकिंगमध्ये स्वतः काम केलं, मी हजारो करोडचे ट्रान्झॅक्शन्स बघितले. पण मला तेव्हाही मला जेव्हा सुरुवातीच्या माझ्याही आयुष्यात वाटायचं की पैसा खूप कठीण आहे. पण मी जसं तुम्ही सांगितलं, मी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, तेव्हा मला एक गोष्ट कळाली की जोपर्यंत आपण बदलत नाही, आपल्या पद्धती बदलत नाहीत, आणि त्या पद्धतींना जर आपण कॉन्क्रीट करत नाही चांगल्या आणि शिस्त लावत नाही, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की शिस्तीशिवाय होऊ शकत नाही, आणि शिस्त जर लावायची असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ह्या संपूर्ण तुमच्या ह्या प्रवासात तुम्ही कशी स्वतःला शिस्त लावलीत? कारण जसं आता तुम्ही सांगितलं हा सोपा फॉर्म्युला आहे, म्हणजे कुठल्या पुस्तकात मिळणार नाही, कुठल्या तुम्हाला शाळेत कुठल्या युनिव्हर्सिटी शिकवेल की नाही ते मला माहित नाही, हे तुमची स्वतःच्या अनुभवात आलेले तुम्ही केलेलं सूत्र खरंच सोपं आहे. ते करायचं ठरवलं तर खरंच सोपं आहे. जसं जॉगिंग करणं खरंच सोपं आहे. तुम्ही विचारा लोकांना किती लोक जॉगिंग करतात, पण म्हणजे त्याला लागते शिस्त. मग तुम्ही तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासाला शिस्त कशी लावली? मनी मॅनेजमेंट. राईट. ह्याला मनी मॅनेजमेंटचा फॉर्म्युला आहे, आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे ही खूप सोपं आहे. आणि कित्येक लोकांना पण एकदा तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मिळालं म्हणजे तुमचे जे दर वर्षाचा खर्च आहे तो ऑटोमॅटिक काम न करता भागणार आहे, कारण ती कोंबडी तुम्हाला 10% अंड देणार आहे. बरोबर. हे जेव्हा जुळलं ना, एवढं मन हलकं होतं तुमचं. राईट. एवढी मजा येईल ना तुम्हाला. राईट. म्हणजे खूप मजा येते, तुम्ही कल्पना करू शकत नाही त्याच्या बाहेरची मजा येईल. कारण रिलॅक्सच झालो ना, मला चिंताच नाही ना, पुढल्या आजची नाही ना, पुढल्या वर्षाची नाही ना, 10 वर्षानंतरची नाही. बरोबर. कारण तुमची कोंबडी अंड देणार आहे, पण तिला कापू नका. बरोबर आहे. मग ह्याला मनी मॅनेजमेंट एक जगातली सोपी मनी मॅनेजमेंट सिस्टम आहे, खूप बेस्ट सिस्टम आहे. ते मी आहे की नाही म्हणजे खरंच सगळे फॉलो करणार असतील तर सांगतो. नाही सर, मी तर सांगेन तुम्हाला, कारण फॉलो कोण करणार माहित नाही, पण कोणतरी आपला व्ह्यूवर आहे ते 100% फॉलो करणार. त्यातले 2, 3, 4, 5, 50, 100 लोक तरी 100% असणार जे फॉलो करणार. त्यांच्यासाठी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता हे आपण 5 फॅक्टर सारखं जे म्हणतोय, म्हणजे तिसरा फॅक्टर झाला इन्व्हेस्टमेंट. राईट. त्याच्यानंतर आपल्याला पॅसिव्ह इन्कम येणार आहे. राईट. बरोबर आहे. पण 5वा फॅक्टर जो आहे सिम्प्लिसिटी, हे का ऍड केलंय? समजा तुमची 20 लाखाची कोंबडी आहे, तर ह्या एक फॅक्टर ते कोंबडीची किंमत 10 लाखाच बंद करू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही 20 लाख रुपये जमा केल्यानंतर फायनान्शियल फ्रीडम जे मिळणार होतं ते 10 लाखात पण मिळू शकतं. म्हणजे हे सिम्प्लिसिटी. आता मी ह्याचं उदाहरण देतो. काही मला एक व्यक्ती असं IT प्रोफेशनल आहे, त्यांचं नाव नाही सांगणार, पण ते आले आणि त्यांचं एक राहता फ्लॅट आहे आणि आणखी एक फ्लॅट त्यांनी घेतला. बरोबर आहे. आणि मग त्यांनी ते EMI वगैरे वडाताण करून इकडून तिकडून, आणि एवढ्या अडचणीत आहेत त्यांनी की खूप अडचणीत आहेत. दर महिन्याचं EMIला प्रॉब्लेम येतोय. उसने पासने ज्यांच्याकडून घेतले ती लोक त्रास द्यायला लागलेत. आता काय करायचं? आणि ते म्हणजे खूप त्यांचं दुःख मला ही खूप सवय चांगली आहे वाईट आहे मला माहीत नाही, पण मला लोकांचं दुःख समजून घेऊ वाटतं मुळापासून पर्सनली. एका व्यक्तीला धरून त्याची प्रॉब्लेम काय की मग तो पण व्यक्ती तसा पाहिजे की जो पूर्ण म्हणतो ना आपण देवाला पूर्ण शरण गेल्यावर, मी काय देव नाही पण देवाला पूर्ण शरण गेल्यावर आपल्याला तो मदत करतो, आपल्या इच्छा पूर्ण करतो.
तसं एखाद्यानं पूर्ण डिटेल सांगितलं, अगेन डॉक्टरला तुम्ही डिटेल सांगितल्याशिवाय कळणार नाही तो काय तुम्हाला औषध देणार आहे. तर तसं काही लोकांना मी दर आठवड्याला मी 2 ते 3 लोक घेतो आणि त्यांच्यासोबत चर्चा करून त्याच्यावर सोल्युशन देतो. मग हे जे IT प्रोफेशनल होते ह्यांचे 2 फ्लॅट होते पुण्यात. पुण्यासारख्या ठिकाणी महागाचे 2 फ्लॅट आणि त्यांना सॅलरी पण चांगली होती. तरी पण मुलांच्या फीस भरायला पैसे नाहीत, आहे का नाही, आणि एवढं सगळ्या गोष्टी. मग ते अशा ठिकाणी राहत होते आणि ते त्यांचं खेडेगाव जवळच आहे पुण्यापासून, बरोबर आहे. पण गावात मोठेपणा, बाबा आमचं पुण्यात फ्लॅट आहेत, असं आहे तसं. पण इथं येऊन सगळे उसने पासने घेऊन भागवाभागवी चालू आहे का. मग मी त्यांना म्हणलं मी सांगितलेलं तुम्ही करणार नाही, आहे का नाही. तर ते म्हणलं नाही तुम्ही काही सांगा मी करतो. खूप खूप चांगले म्हणजे डेडिकेटेड चार्ट कमांडो आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं बाबा की तुम्ही तो एक फ्लॅट विका. बरोबर आहे. म्हणलं मग ठीक आहे, मग असं जर ठरलं. आणि ठीक आहे म्हणलं तुम्ही जे राहताय तो फ्लॅट सोडून द्या आणि गावाकडे जाऊन राहा. त्या गोष्टीला ते शॉक झालं. माझ्या लेकरांचं शिक्षण हे ते बरं, मग जाणं येणं हे ते. मी म्हणलं तुमचं खेडेगाव जवळ आहे, तिथून बसेस आहेत ऑलरेडी, त्या शाळेत येणारी मुलं पण आहेत, आहे की नाही. किंवा शाळा चेंज करावी लागेल पुढल्या वर्षी, आहे की नाही. चांगल्या शाळा तर सगळीकडं सेम शिक्षण एज्युकेशन आलेलं आहे की नाही. आणि मुलं शिकायचं तिथं शिकतातच, असं काही हे नाही आहे. बरं, आपल्याला योग्य शिक्षण देणं हे गरजेचं आहे. आणि मग तो फ्लॅट विकायला लावला, आहे की नाही. ही चुकीचं असेल बरोबर असेल हे जास्त त्याचं ओपिनियन, पण मला जे वाटलं. आणि मग ते त्यांच्या गावी जाऊन राहिले. त्यांच्या गावी एवढं घर सुंदर आहे की एकदम हिरवळ, चारी बाजूला झाडं, मध्ये कंपाऊंडमध्ये असं लाकडी कंपाऊंड आहे मध्ये, म्हणजे एकदम, आहे की नाही. आजकाल 5 स्टार हॉटेलमध्ये तशी डिझाईन करतायत. तर ऑलरेडी खेड्यात ते रियालिटी आहे. आणि ते त्यांचं इकडं टेन्शनमध्ये शरीर खराब राहायचं, बायको सारखे नाराज, भांडणं त्यांच्या व्हायचे, तलाक तक गोष्ट पोचली होती, बरोबर आहे. म्हणजे असं ते आता एवढे नवरा बायको सुखी आहेत गावाकडं निसर्गामध्ये वातावरण. आणि IT तिथून त्याला तो अपडाऊन करतोय, जास्त काही खर्च लागत नाही. खूप उलट पुण्यातल्या पुण्यातच जास्त वेळ लागतो पोचायला. तो तिथून विदाऊट ट्रॅफिक डायरेक्ट येतो कंपनीला पण. आणि मुलं पण बाय बस येत आहेत. आणि ते जे पैसे आले, ही जी फ्लॅट त्यांनी राहत होते तो रेंटने दिलाय, त्याची पगार तर आता शिल्लकच आहे, कारण EMIच राहिलं नाही. बरोबर, नील करून टाकलं त्या फ्लॅटमधून. आणि त्यातून जे पैसे उरले ते SWP केली, त्याच्यातून त्याला काही पैसे मिळतात. परत फ्लॅटचं भाडं काही मिळतं आणि इकडची पगार. ऑलरेडी तो श्रीमंतच होता, राईट, ऑलरेडी फायनान्शियली फ्री होता. पण विनाकारण काहीतरी खिचडी करून त्यांनी स्वतःच्या जीवनाचं. आणि 98% लोकांचं हेच आहे. त्यांनी थोडंसं एक्सपर्ट माणसाशी सल्ला घेतला पाहिजे, बसलं पाहिजे, किंवा तुम्ही स्वतः एक्सपर्ट बना आणि सॉल्व्ह करू शकता. मला एक गोष्ट काय कळाली आता, की जगातल्या सर्वात यशस्वी लोकांचंही जर आपण आत्मचरित्र वाचलं, त्यांच्याकडे स्वतःचे त्यांचे गुरु किंवा कोच, जसं आपण क्रिकेटमधल्या कित्येक गोष्टींबद्दल बोलतो की यशस्वी क्रिकेटर यांचे पण फिजिकल कोच, मेंटल कोच, स्पिरिच्युअल कोच, किंवा बोलतात ना बॅटिंगचा कोच वेगळा, बॉलिंगचा कोच वेगळा. तसं जर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम हवा असेल आणि जर ते ठरवलं की पुढच्या 10 वर्षात आणायचं आहे, कारण ह्याला थोडासा वेळ लागणार आहे, पुन्हा जर आपण त्या वेळेवरती चालू की वेळ जर दिला आणि घरातल्या सगळ्यांनी जर ठरवलं की आपल्याला फायनान्शियली फ्रीडम व्हायचं, कारण त्यांच्या घरातल्या प्रत्येक टीम मेंबरनी त्यात इन्व्हॉल्व होणं पण गरजेचं आहे. जसं तुमच्याही आयुष्यात तुमची टीम मेंबर आहेत घरातली, त्यांनी तुम्हाला साथ दिली असेल, कारण ह्या सगळ्या प्रक्रिया आपण आता बोलताना खूप सोप्या वाटतात पण करताना अवघड असतील. मग त्यावेळी तुमच्या फॅमिली मेंबर्सने तुम्हाला साथ कशी दिली? कारण कित्येक ठिकाणी काय होतं, जसं आता तुम्ही जो सल्ला दिलात, ठीक आहे, त्या IT च्या व्यक्तीने ऐकला, पण त्या IT च्या व्यक्तीची जे घरी एक व्यक्ती आहे, म्हणजे त्याची पत्नी किंवा त्याची मुलं, त्यांनी जर विरोध केला असता, त्यांना पर्यायच नव्हता. ते अशा ट्रॅकमध्ये अडकले होते. आणि ह्याच्यात तुम्हाला त्याला जर सार सांगायचं झालं शॉर्टमध्ये, तर ते जे त्यांनी जे डिसिजन घेतला ना, त्यामुळं एकतर त्याची पगार जे विनाकारण झाली होती ती वाचली, प्लस त्याचा रेंट चालू झाला, बरोबर,
प्लस SWP मधून पैसे चालू झाले, प्लस त्यांचं जे घर आहे हा, बरोबर आहे तिथं शिफ्ट झाल्यामुळे पुण्यातला भयंकर खर्च जो होता हा. तो वाचला, म्हणजे तो इन्कमच आहे. आणि मोकळं वातावरण, शुद्ध आणि simple, वातावरण, शुद्ध हवा, शुद्ध हवा. एकदम सुंदर आयुष्य. त्यांनी तर एवढं प्लॅनिंग केलं की मी जॉब सोडणार आहे. म्हणजे लक्षात आलं का? म्हणजे अशा प्रकारचे पॅसिव्ह इन्कम तुम्ही बिल्ड करा ओके. की ज्यामुळं तुमचं लाईफ सुटेबल होईल आणि ते तुमचा जो उरलेला वेळ आहे तो तुमच्या आनंदासाठी, नवीन मेमरीज क्रिएट करण्यासाठी, अनुभवासाठी, जो बायकोला कुटुंबासाठी देता कुठेतरी बायकोला फिरायला घेऊन जा. आई वडील कित्येक दिवस झालं राईट पोरग कधी येणार वाट बघतायत, त्यांना घेऊन 4 धाम यात्रा करा. बरं, आम्ही तर म्हणतो की तुम्ही आता डोळे झाका आणि तुमचे 3 स्वप्न लिहा. ऐक फालतू स्वप्न नाही, 100 करोड पाहिजेत, कशाला पाहिजेत, बरोबर आहे. बरं ते पण मिळतील, काही अडचण नाही, पण तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे की हे कशाला पाहिजे, बरोबर. मग असं 3 गोष्टी लिहा आणि ते करा. मग हे आपण स्वतःचा वेळ कुठे द्यायचा हे आपण ठरवू शकतो आणि त्याला म्हणतात की पॅसिव्ह इन्कम क्रिएट करणं. आता पॅसिव्ह इन्कम क्रिएट कसे करायचे, ह्याचे 2 प्रकार आहेत. एक तर इन्व्हेस्टमेंटमधून, बरोबर. बरं, तुम्ही जे सेव्हिंग करताय किंवा तुमच्या वर्किंग इन्कममधून जे सेव्हिंग येतं ते तुम्ही इन्व्हेस्ट करा. राईट, इन्व्हेस्टमेंट हा एक प्रकार. मग कुठं कुठं करायचं, अगेन स्टॉकमध्ये तुम्ही करू शकता डायरेक्ट. त्यासाठी तुम्हाला स्वतः एक्सपर्ट व्हावं लागेल. राईट, कुठल्याही मार्केटच्या टिप्सवर टेलिग्राम चॅनलवर किंवा कुणीतरी सांगताय म्हणून करणं, कुणाचं तर स्क्रीनशॉट बघून करणं, दॅट इज व्हेरी रॉंग. राईट, तुम्हाला स्वतः शिकावं लागेल आणि त्यात तुम्ही आमची हेल्प घेऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पण हे झाला पहिला पार्ट स्टॉक. दुसरा पार्ट तुम्हाला नाही मला शिकायला वेळ नाही, तुम्ही खूप छान छान म्युच्युअल फंड आहेत. राईट, त्याच्यात तुम्ही करू शकता, ETF मध्ये करू शकता. राईट, ह्याचं तर ते तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये गुंतवून तुम्ही तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा तो प्रकार करू शकता. तिसरा प्रकार रिअल इस्टेट आहे. प्लॉटमध्ये तुम्ही गुंतू, पण आजकाल शहरामध्ये तर प्लॉट मिळणं मुश्किल आहे आणि लिटिकेशन्स असतात मॅक्झिमम ठिकाणी. मग तुम्ही रिअल इस्टेटचे पण म्युच्युअल फंड आहेत, त्याच्यात इन्व्हेस्ट करू. रिअल इस्टेट घ्यायचं म्हणजे करोडो रुपयाचा पाहता, समजा पुण्यात प्लॉट घ्यायचा आहे, करोडो कुठून आणणार, पण तुम्ही 500 रुपये पण गुंतवू शकता रिअल इस्टेटमध्ये. गोल्डमध्ये, कमोडिटीमध्ये, ऐका म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत. राईट, ऐका डेप्टमध्ये, डेप्ट म्हणजे तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतात, मार्केट खड्ड्यात जाऊ नाही तर किती वर जाऊ त्याचा काही फरक पडत नाही. हे जर समजून घ्या, माहिती नसेल, तुम्हाला कळत नसेल तर आमच्या खाली व्हॉट्सअप करा, आमचे लोक तुम्हाला समजावून सांगतील. तर हे कळणं लय गरजेचं आहे आणि हे सगळ्या प्रकारामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं इन्व्हेस्ट करू शकतो. आणि हा एकदा इन्व्हेस्ट झाला की हा पॅसिव्ह इन्कम चालू झाला. राईट, आता मी पहिलं खूप लाईव्ह यायचो, व्हिडिओ करायचो, पण मी असं सेटअप केलेलं की 7-8 प्रकारचे पॅसिव्ह इन्कम मला येतात. वा, ग्रेट. आणि ह्याचा अर्थ मी आता पिऊन पडलोय कुठेतरी असं नाही आहे. बरं, मी माझा पूर्ण वेळ युटिलाइज करतोय मी स्वतःला आणखी, कारण कुणीही ग्रेट म्हणजे कुणीही परफेक्ट नसतो आणि मला परफेक्ट व्हायचं पण नाही आहे. बरं, मी इम्परफेक्टच बरं आहे. मजा येते मस्त. राईट, कारण काही लोक मला देव म्हणायचे, माझे काही जे खूपच फॉलोअर्स स्ट्रॉंग आहेत. राईट, मला सांगा त्यामुळे प्रॉब्लेम येतो, देव कधी चुका करत नाही. आपण तर चुकीचे पुतळे, आपण 1000 चुका केल्यात आणि पुढे पण करू शकतो आपण. आय एम नॉट परफेक्ट, आय एम इम्परफेक्ट. मग तो वेळ वेगवेगळ्या, आता ते कशासाठी वापरतो, कसं वापरतो येणाऱ्या काळात सर्वांना कळेलच. पण आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तो हा एक प्रकार आहे ज्याच्यातून आपण पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो वेगवेगळ्या प्रकारे. दुसरा प्रकार आहे PBI, पॅसिव्ह बिझनेस इन्कम्स. ओके. मग त्या पॅसिव्ह बिझनेस इन्कम्समध्ये खूप प्रकार आहेत. आहे, तुम्ही एखादी सिस्टम उभी करा आणि ती ॲटो मोडवर जाईल आणि मग त्यातून तुमचं इन्कम सुरू होईल. राईट, बरेच चांगले बिझनेसेस आहेत, तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यात किंवा त्याच्या थ्रू काम करू शकता आणि एकदा सुरुवातीला काम करून एक चांगलं सेट करू शकता. राईट, किंवा जसं आता आम्ही स्टॉक मार्केटमध्ये आम्ही भरपूर डीप अभ्यास केला, रात्रंदिवस 20-22 तास झटलो. जे आम्हाला कळलं त्या गोष्टी आम्ही लोकांना शिकवल्या. राईट, ऐक ना, किंवा त्याच्यात काही कोर्स तयार केले. काही वेळेला तर मी वेळ देत नाही, पण ते कोर्स बघून लोक शिकतात. ऐक ना, आम्हाला त्याचा पॅसिव्ह इन्कम येतो. तुम्ही सुद्धा एखाद्या स्किलमध्ये एक्सपर्ट असाल तसं करू शकता.
बरोबर आहे. ऐका ना, कुणाला तरी नावं ठेवून बोटं मोडत बसण्यापेक्षा स्वतः पुढे जाणार. नंतर अजून असे भरपूर आहेत. बरोबर. MLM कंपन्या आहेत. तुम्ही त्याच्यावर वेगळं सेशन घेऊ म्हणलं तर वेगळं घेऊ आपण. राईट. पण फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमचे जे खर्च आहेत ते तुम्ही काम न करता यायला लागलेत. राईट. म्हणजे सर आता ह्या सगळ्या चर्चेत ना आपल्या ह्या गप्पातून किंवा आपण जे डिस्कशन करतोय, फ्रुटफुल डिस्कशन आहे, एकतर शिका किंवा शिकलेल्या माणसांबरोबर जा. राईट. म्हणजे तुमचा शिकण्यासाठी वेळ जाऊ शकतो, नाही ते चांगलीच गोष्ट, शिकलं पाहिजे, पण तुमच्याकडे वेळ नाही, ही आपली रोजची रडारड आहे. त्याच्यापेक्षा मग शिकलेल्या माणसाबरोबर गेल्याने आपला वेळ वाचेल. आपल्याला जे 10 वर्षात करायचं ते 5 वर्षात पण करता येईल. मला वेळ वाचवणं म्हणजे वेळ कमवणं. राईट. की एखाद्या सामान्य माणसाला असामान्य होण्यासाठी पहिलं तर आपण माइंडसेट चेंज करावा लागेल त्याचा, की मला माझा हा माइंडसेट करायचा आहे. राईट. त्याच्या सवयी त्यांना स्ट्रॉंग कराव्या लागतील. मग त्यातून काय पॅटर्न्स बनतील आणि जर चांगले पॅटर्न झाल्या तर त्याला शिस्त लागेल. शिस्त लागली की त्याची ही प्रक्रिया सेट होऊन जाईल. जसं तुम्ही सांगितलं की ती 20 लाखाची किंवा जसं ज्याची पद्धत आहे, त्याला 40 लाखाची कोंबडी करायची असेल, कोणाला 1 करोडची कोंबडी करायची असेल, जी त्याला वर्षाला तितक्या लाखाचं अंड देईल. म्हणजे तो फ्री होईल आणि आनंदी जीवन जगण्यासाठी त्याची पहिलं पाऊल, दुसरं पाऊल किंवा आपण जे काही पावलं त्या दिशेने चालू होतील. तर तुम्ही हे करत असताना तुम्हालाही काही त्रास झाला असेल, तुम्हालाही काही ह्या गोष्टी कळाल्या असेल की शिकण्यासाठी तुम्हालाही कधीतरी कंटाळा आला असेल की आता शिकणं म्हणजे लोकांना थोडासा कंटाळा वाटतो. जसं तुम्ही मला मागे एकदा बोलला होतात की तुमचा SMT कोर्स हजारो लोकांनी सबस्क्राईब केला, कमी ते व्हिडिओज काही लोकांनी बघितलेच. मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की तुम्हालाही कधीतरी कंटाळा असेल पुस्तक वाचताना किंवा काही शिकताना, मग तुम्ही त्याच्यावरती मात कशी केलीत? आता साधं उदाहरण समजा, बिअर बार मध्ये बसून दारू प्यायला कंटाळा येतो का दारुड्यांना? नाही येत. याचा अर्थ काय की दे आर व्हेरी कमिटेड, दे आर व्हेरी डेडिकेटेड, दे आर व्हेरी क्युरियस अबाउट दॅट फील्ड. आहे की नाही? मला असं कधीच झालं नाही की बाबा मला अभ्यास करायचा आणि मला कंटाळा आलाय. असं कधीच झालं नाही. उलट मला अभ्यास करायचा आणि वेळ कमी पडला असं खूपदा झालंय. त्याचं कारण मे बी मला वाटतं की क्युरियोसिटी, की एखाद्या सब्जेक्टबद्दल, एखाद्या विषयाबद्दल जाणून घ्यायची जी आढळ इच्छाशक्ती आहे ती असली पाहिजे. आणि असं काही नसतं की प्रत्येकात हे असते असं नाही, ही डेव्हलप करावी लागते. बरोबर. राईट. तुम्हाला हे प्रॅक्टिसने डेव्हलप करता येते. अँड दॅट कॉल्ड ॲज अ हॅबिट. राईट. की जसं आता दारू पिल्याशिवाय तुम्हाला भागतच नाही, ही एक हॅबिट आहे. नाही, आणि हॅबिट काही चांगली वाईट असं काही नसतं. पूजा केल्याशिवाय तुमचं भागतच नाही, ही पण हॅबिट आहे. बरोबर. मग कोणती हॅबिट चांगली आहे मला सांग? देवपूजा केल्याशिवाय मी जगूच शकत नाही आणि मी दारू पिल्याशिवाय जगूच शकत नाही. ह्याच्यात कोणती हॅबिट चांगली आणि कोणती वाईट तुम्ही सांगा. राईट. सो ते ठरवण्यावरती आहे की कुठलीच हॅबिट चांगली किंवा वाईट नसते. तुम्ही त्याच्यात किती आतमध्ये उतरताय आणि त्याच्यावरून त्या काही गोष्टी आउटपुट काय येतोय. रोजच दारू प्यायला लागला माणूस तर ऑब्व्हियसली तो संसार उद्ध्वस्त करायला स्वतःला उद्ध्वस्त करायला, रोजच पूजा करायला तरी त्यातून पण आपला वेळ वाया घालवतोय. देवावरती भक्ती असणं चांगलीच आहे, पण त्या भक्तीसाठीच सगळा वेळ देणं ते पण चांगलं नाहीये. बरोबर आहे. आता मॅक्झिमम लोकांना हे लक्षात येत नाही की हॅबिट आणि व्यसन खूप थिन लाईन आहे. राईट आहे. समजा मी देवपूजा करतोय, याचा निगेटिव्ह अर्थ कोणी घेऊ नका, घेतला तरी हरकत नाही. तर मध्ये जे थिन लाईन आहे की जो देवपूजा करतो, समजा आंघोळ झाली की त्याला देवपूजा केल्याशिवाय जमत नाही, आणि मग तिथं देवपूजेला गेल्यानंतर रोज बायको समजा तिथं जे तेल आहे, फुलं आहेत, हळद कुंकू आहे ते आणून ठेवत असते. एका दिवशी दिसलं नाही, तन 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 तडतड तडतड होणार, ही काय लावलं, ह्या घरात कोणी माझं कोणी ऐकतच नाही, ही असलीच आहे त्याचं. म्हणजे मग असं जर होत असेल तर ते देवपूजा इज हॅबिच्युएट, म्हणजे ॲडिक्शन. ते देवपूजा ही ॲडिक्शन आहे तुमचं. असं झालं नाही पाहिजे. मग त्यापेक्षा जर एखादा दारुडा ग्लास नसेल, ऐक नाही, रोज बायको आणून ग्लास ठेवते पण एखाद्या दिवशी नसेल, तर तो उठून स्वतःहून जाऊन जर तो घेत असेल आणि शांतपणे पित असेल तर दॅट विल बी बेटर इन माय ओपिनियन. हे पर्सनल ओपिनियन आहे, पण ह्याचा अर्थ समजून घ्यायचा मागचा आहे की नाही. मला म्हणजे देवपूजा करणं वाईट आहे असं म्हणत नाही किंवा दारू पिणं चांगलं आहे असंही म्हणत नाही आहे मी. मला सांगायचं हे इंटेन्शन आपल्याला समजून घ्या की आपल्याला हॅबिट बिल्डिंग करावी लागते जाणीवपूर्वक, आहे की नाही. जसं आनंदी आयुष्य जे मी बार बार म्हणतोय
राईट. ते पण जाणीवपूर्वक आपल्याला बिल्ड करावं लागतं. राईट. हे आनंदी राहणं ही सुद्धा प्रॅक्टिसचा भाग आहे. बरोबर. राईट. ती प्रॅक्टिस करावी लागते आपल्याला. मी बरीच त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. मी स्वतःहून मला ज्याच्यासोबत राहायला आवडत नाही, कधी कधी हुक्की आली की मी त्याच्यासोबत जाऊन राहतो आणि मग तो मला त्रास देतो वगैरे वगैरे, आणि त्यावेळेस माझे पेशन्स बिल्ड होतात. राईट. एक पहिलं मी असं करायचो, माझा खूप मोठा लॉस झाला आहे की नाही, आणि ते पेशन्स इम्पेशन्समुळे झाला असेल तर मी तशा लोकांसोबत जाऊन राहायचो जे की मला त्रास देतील, आणि मी किती सहन करू शकतो. राईट. माझे पेशंट बिल्ड कराय. माझ्या विचित्र पद्धती आहेत ह्या, कुणी फॉलो करायचा प्रयत्न करू नका. मी काहीही केलेले. ओके. मी एका उन्हाळ्यात जाऊन ट्रक क्लीनर म्हणून काम केलं, करोडो रुपये कमवत असताना सुद्धा. बरं, म्हणजे माझा इगो एका लेवलच्या वर जाऊ नये, मला असं वाटू नये की साला मैं तो बाप बन गया राईट. आणि मीच जगात सगळ्यात टॉप आहे की नाही. त्यासाठी मी त्या ट्रकवर क्लीनर म्हणून राहिलो, कपडे फाटके वगैरे साधं घालून आहे की नाही. ते शिव्या द्यायचा, नीट काम नाही केलं की, म्हणजे मी माझ्या लायकीत आलो परत. राईट. असं मी करतो, मी काहीही करतो विचित्र. मी कधी कधी जाऊन ससून, पुण्यातलं सगळ्यात मोठं सर्वोपचार रुग्णालय आहे की नाही, तुम्ही जर त्याच्या ससूनच्या पाठीमागे गेलात, राईट, पाठीमागच्या बाजूला एक डेड बॉडीचं पोस्टमार्टम ते तिथून रिसिव्ह करतात डेड बॉडी, लाईन लागलेली असते आहे की नाही. असे जे लोक, शेकडो लोक मरतात डेली, अशी उचलून बॉड्या फेकतात, ती मेलेली बॉडी घ्यायला लाईन लागलेली असते, आणि त्या कठड्यावर बसून मी ते बघत राहतो आहे की नाही. माझं सुद्धा हे हाल होणार आहे की नाही. मी सुद्धा ती बॉडी, मी त्या बॉडीच्या जागी स्वतःला बघतो, आणि मग मी चार्ज होतो, आणि मग पुढचं 1 महिना अजून काम होतं, पुन्हा डिस्चार्ज झालं की पुन्हा अजून जातो. असे काही वेगवेगळे टेक्निक वापरतो मी, जेणेकरून प्रत्येक टेक्निक चांगले आहेत वाईट आहेत मला माहीत नाही, सॉरी फॉर दॅट, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावू शकता. तर असे आपल्याला हॅबिट बिल्ड करावे लागते. म्हणजे स्वतःला, लोकांना हे माहीतच नाही की मी वेगळा आहे, मन वेगळं आहे, बॉडी वेगळी आहे, हे 3 पार्ट वेगळे आहेत. की नाही. मन म्हणजे जे मनात विचार यायला आहे तो स्वतःचाच विचार आहे असं समजून लोक बर्बाद होतात. कित्येक आता 90% फॅमिलीजमध्ये भांडणं आहेत, संसार नीट चालू नाही आहेत. त्याचं कारण हे आहे की त्याच्या डोक्यात आलेला विचार म्हणजे खरंच आहे असं वाटतं त्याला, तो विचार माझाच आहे. डोंट बिलीव्ह व्हॉट यू थिंक, एक पुस्तक आहे, हे पण तुम्ही वाचू शकता. डोंट बिलीव्ह व्हॉट यू थिंक. तुम्ही जे विचार करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका, ते झूट आहे. सगळ्यात मोठं ट्रॅप तुमचा विचार आहे. मी थॉट म्हणत नाहीये, आहे की नाही. राईट. तुमची थिंकिंग म्हणतोय, त्याच्यावर पण आपल्याला एक सेशन घेता येईल. व्हॉट इज थॉट अँड व्हॉट इज थिंकिंग. राईट. थॉट ठीक आहे, तुमचे थॉट असणं गरजेचं आहे, पण हे थिंकिंगवर बिलीव्ह करू नका. डोंट बिलीव्ह व्हॉट यू थिंक. कारण समजा तुमचं घरात एखादा प्रसंग आहे की नाही, चिडचिड लगेच आहे की बायकोने हे केलं नाही ते केलं नाही, लगेच राग येतो, ही अशीच आहे, ही माझ्या जिंदगीत आल्यापासून मी बरबाद झालो, असं झालं, ही नसती तर असं एवढं झालं. म्हणजे साधं ती गोष्ट, एक गोष्ट तिथं पडलेली आहे, ती उचलली नाही तिनं, किंवा छोटंसं काहीतरी घडलंय, बरोबर, आणि डोक्यात असे विचार आले, म्हणजे तो माणूस वाईट नाहीये पर्सनली, पण त्याचे विचार ते आलेले आहेत. मग त्यावेळेस आपल्याला आहे की नाही, माइंड इज व्हेरी गुड सर्वंट बट व्हेरी डेंजरस ओनर. ते जर तुमचा मालक बनला, सगळ्यात घातक आहे. तो तुमचा नोकर बनला तर खूप तुमची जिंदगी स्वर्ग से सुंदर. राईट. आणि हे कसं करायचं 1 मिनिटात सांगू पण शकतो मी, तुम्ही अलाउड केलं तर. अरे सर, का नाही. तर समजा आता हेच उदाहरण घेऊ, ही अशीच आहे तशीच आहे की नाही, हिच्यामुळं बरबाद झालं, असं जेव्हा डोक्यात येतं तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला काउंटर क्वेश्चन करा. मी जो आता हा विचार करतोय तिनं अशीच आहे, हे खरंच खरं आहे का? ओके. आता इथं काय होतं की तो जो तुमचा ओनर आहे तो तुमचा नोकर बनायला सुरू होता. आता तो त्याच्या हिशोबाने विचार करत नाहीये, तुम्ही त्याला पिल्लू दिले, ओके, विचाराचं पिल्लू, तो त्याच्यावर विचार करतो, अरे नाही
आहे की नाही. तिनं नसती तर माझं जेवणाचं कसं झालं असतं. किती सुंदर स्वयंपाक बनवते. तिच्यामुळं तर आज माझं जे शरीर आहे त्याच्यामुळं आहे. तिच्यामुळं तर मला हे 2 सुंदर मुलं मिळालेत. राईट. तिनं नसती तर माझं जीवन इतकं सुंदर बनलंच. मग ते मन आता आपण सांगितलं तसं वर्क व्हायलंय. मग जे पुढे कॉन्ट्रडिक्शन होणार आहे ते थांबतं. म्हणजे सर, तुमच्या ह्या सगळ्या आजच्या सांगण्यावरून मला एक काय कळालं, की माणूस आनंद शोधतोय. इकडे जा, तिकडे जा, हे कर. आनंद त्याच्याच जवळ आहे. तुम्ही जर सांगितलं की प्रश्नाला प्रतिप्रश्न केला की माझा हा राग बरोबर आहे का, तर पुढे होणारं भांडण, पुढे होणारा तंटा, वादविवाद ते ऑटोमॅटिकली तिथल्या तिथेच थांबले. त्याच्यामुळे ते वातावरण आनंदित झालं. आणि जिथे आनंद आहे तिथे चांगली एनर्जी आली, म्हणजे चांगला वेळ आला, चांगला विचार आला. त्याचा उपयोग सदुपयोग करून माणूस पैशाकडे किंवा आपली प्रोडक्टिव्हिटी 10x करू शकतो, 10 पट वाढवू शकतो. म्हणजे ही एक सोपी पद्धत तुम्ही सांगितली की आनंदी होण्यासाठी कुठेही आपल्याला जाऊन ते हिमालयात बसण्याची किंवा कुठेही जाऊन कुठे काय शोधण्याची गरज नाही. आपण कसं जगतोय, आपला राग किंवा संयम, आता तुम्ही सांगितलं की संयम किती महत्वाचा आहे. जर तुम्ही सांगितलं की तुम्हालाही तो संयम वाढवण्यासाठी तुम्ही हे सगळ्या करत होतात. आपल्या व्ह्युअर्सनं आता मलाही आता हे ऐकायला मिळालं तर मला एक नवीन गोष्ट सुचली की खरंच संयम असल्याशिवाय आपल्याला सफलता मिळत नाही. किंवा जो हवा आहे तो पैसा, आपल्याला प्रत्येकाचं स्वप्न 100, 200, 500 करोड कमवायचे किंवा आपण बघत असतो चांगलं घर, चांगली गाडी, चांगला बंगला, बँक बॅलन्स चांगला. पण त्यासाठी ही प्रक्रिया आहे, त्यात संयम खूप महत्वाचा आहे. राईट. आणि तुम्ही संयम ठेवण्यासाठी एक सुंदर अशी गोष्ट सांगितली की आनंदी राहण्यासाठी काय करायचं. राग आला, स्वतःलाच प्रश्न विचारा. राग ऑटोमॅटिकली काउंटर क्वेश्चन विचारला, म्हणजे तो राग 10चा डायरेक्ट 5 वरती आला किंवा 3 वरती आला, 2 वरती आला, सिच्युएशन नॉर्मल झाली. आनंदी जीवन जगण्यासाठी हाच फॉर्म्युला असेल असं मला वाटतं. आता हे पुरुषांबद्दलचं उदाहरण झालं, पण स्त्रिया पण कमी नाहीत. राईट. जर समजा 2 स्त्रिया बसल्या असतील तर नक्की तिसरीबद्दल विषय चालू असतो. राईट. बरोबर आहे की मग तिनं कशी आहे, हे कसं आहे. मग हे ते त्या बोलत नाहीयेत, त्यांचे मन बोलत आहेत. बरोबर आहे. कारण देअर माइंड इज ओनर ऑफ देम त्या कंडिशनला. मग समजा तिथं तिसरी आली, मग चौथीबद्दल विषय निघतो. किंवा त्या ग्रुपमधून एक बाई समजा काही कामानिमित्त बाहेर पडली तर तिच्या डोक्यात सारखं येतं, मी इथून गेले, आता ह्या बाया माझ्याबद्दलच बोलत असणार, काहीतरी माझं उगाळणारच. हो, ह्या दोघी तर निवड टाकून दिलेल्या बाया आहेत, ऐकून त्यांना दुसरं काय. म्हणजे तिथून गेल्यानंतर त्या दोघी काय बोलत असतील ही हिच्या डोक्यात चालू आहे. अरे म्हणजे त्याला सिंपल फॉर्म्युला आहे की जेव्हा ती ग्रुप सोडून चालली आहे, तिनं फक्त मनाला विचारायचंय नेक्स्ट 20 मिनिटात मी काय बेस्ट करू शकते. ओके. आता काय झालं, जे मन विचार देणार होतं तुम्हाला, जे फालतू कचरा कुंडी विचार देणार होतं, तुम्ही काय केलं की आता अरे इथून मी निघाले, आता मी नेक्स्ट 20 मिनिटात बेस्ट काय करू शकते. राईट. प्रत्येक जण डोक्यात काही जर विचार यायला निगेटिव्ह, नेक्स्ट 20 मिनिटात मी काय बेस्ट करू शकतो. ग्रेट. आता मन तुम्हाला सांगेल अरे ऐक नाही, तुझं ते मागचं काम पेंडिंग आहे, ती फाईल भरायची आहे, त्याला ईमेल टाकायचा राहिला आहे, सरांना तू कॉलच केलं नाहीस. म्हणजे तुम्हाला सुचायला लागेल. किंवा त्या लेडीच्या बाबतीत म्हणलं ह्यांना मला वांग्याचं भरीत खूप आवडतं माझ्या हातचं, आज त्यांना माझ्या बेस्ट करूनच देत. म्हणजे सुचायला लागतं. बरोबर. म्हणजे मन आता तुमचा नोकर झालंय, तुम्ही सांगितलेला विचार करता ते. हे म्हणजे मनाचं, आणि हे मनाचं गणित जरी समजलं तरी तुम्हाला श्रीमंत व्हायची गरजच नाही. राईट. ऑटोमॅटिक सगळं मिळणार तुम्हाला. ग्रेट ग्रेट ग्रेट. ते एक फॅमिली मेंबरने ज्यांना खरंच राजमार्ग वेल्दीनेसचा हवा असेल, मोबाईल जो आता तुम्ही पॉडकास्ट ज्याच्यावरती ऐकत असाल तो उचला, त्याच्यावरती तो SMS जो आहे तो टाका, जेणेकरून तुम्हाला आजच्याच हे नक्की होईल की नाही पुढच्या 3 वर्षात, पुढच्या 5 वर्षात मी माझ्या फायनान्शियल फ्रीडमच्या राजमार्गावरती असणार म्हणजे असणारच. आणि जाता जाता सरांना धन्यवाद देतो. आणि मला नक्की खात्री आहे सर, चार्ट कमांडोचे किंवा जे काही व्ह्युअर्स आहेत ते सगळे व्ह्युअर्स आत्ताच्या आत्ता ताबडतोब ॲक्शन घेतील. बाय बाय फॉर नाउ. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.